12च्या विद्यार्थ्यांसाठी आता सिलेबस संपत आलेला आहे. ऑलरेडी 90-95% सिलेबस संपलेला आहे आणि आता बूस्टर टेस्ट सिरीज स्टार्ट होणार आहे. म्हणजे दिवाळी वेकेशन्स नंतर अगदी 10 दिवसांनंतर आपले टेस्ट सिरीज स्टार्ट होत आहे. तर विद्यार्थ्यांनी नेमकी कसा अभ्यास केला पाहिजे, पालकांनी कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे, टीचर्सकडून कसं पद्धतीने आपण अजून हेल्प घेतली पाहिजे, हे सगळ्या विषयांची माहिती या व्हिडिओमधून मी तुमच्यासाठी आता बनवतो आहे. माझं नाव अभिजित पेशकर आणि मी साकार PCMB मध्ये फिजिक्स शिकवतो. तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला या दिवाळी वेकेशनचं प्रॉपर प्लॅनिंग करायचं आहे. मुलांचं प्लॅनिंग कसं असतं माहिती आहे का? या दिवाळी वेकेशनमध्ये मी सगळा सिलेबस कव्हर करणार आहे. प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहेत. आपल्याला दिवाळीचा सण पण सेलिब्रेट करायचा आहे. पहिल्यांदा आपण फॅमिलीसोबत इतका टाइम पुन्हा स्पेंड करणार आहे इतक्या दिवसानंतर. म्हणजे तुम्हाला प्लॅनिंग हा अगदी प्रॅक्टिकल करायचा आहे. म्हणजे फिजिक्सचा जो तुम्ही 20 चॅप्टरचं रिव्हिजन ठरवलं असेल, होणार नाही बेटा. जर 7-8 दिवस सुट्ट्या असतील तर 8च चॅप्टर, मला वाटतं की खूप झाले तर 6 चॅप्टर, आणि ते पण डिफिकल्टवाले तुम्ही रिव्हिजन केली पाहिजे. 6 फिजिक्स, 6 केमिस्ट्री, 6 बायोलॉजी किंवा मॅथमॅटिक्स, म्हणजे 18 ते 20 चॅप्टरपेक्षा जास्त प्रॅक्टिकली छान पद्धतीने रिव्हिजन होणार नाही. पण जर तुमची ऑलरेडी रिव्हिजन झालेली आहे तर मी म्हणेल खूप तर खूप 25 ते 30 चॅप्टरचं तुमचं सॉल्विंग छान पद्धतीने होणार आहे. मग ह्या वेकेशनमध्ये त्या चॅप्टरला वेटेज द्या जे तुमचे खूप वीक आहेत, कारण की तुम्हाला खूप वेळ भेटणार आहे. बरोबर? काही क्लास चालू असताना ना तुम्हाला क्लासचा पण अभ्यास करायचा असतो, पण सुट्ट्यांमध्ये तुम्ही खूप फोकस करू शकता अशा चॅप्टर्सवर जे तुमचे वीक आहेत. आणि त्यासाठी आपल्या जे 2 ॲप आहेत ना आपले, त्या दुसऱ्या ॲपवर म्हणजे साकार ऑनलाईन या ॲपवर मी सगळे फिजिक्सचे व्हिडिओज अपलोड करत आहे. तर ह्या दिवाळी वेकेशन्समध्ये तुमचे जे चॅप्टर्स वीक असतील हे फ्री कोर्सेस या सेक्शनमध्ये हे सगळे व्हिडिओज मी अपलोड करतोय. या दिवाळी वेकेशन्समध्ये त्याचा फायदा घ्या. सगळे 30च्या 30 चॅप्टर्स मी अपलोड करतोय. ठीक आहे? तर ते लेक्चर्स बघा. त्याच्यानंतरचे पुढचे 10 दिवस जे आहेत त्या 10 दिवसांमध्ये मग तुम्ही हळूहळू टेस्ट नंबर 1, 2, 3चा अभ्यास कंप्लीट करून घ्या. कारण की तुम्हाला एक गंमत सांगू मी, टेस्ट सिरीज जेव्हा सुरू होईल प्रत्येक 2-2 दिवसानंतर टेस्ट आहे. पुढचे 3 महिने, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, 3 महिने कंटिन्युअस पेपर चालणार आहे. तर मला सांगा बरं मुलांनो, टेस्ट चालू असताना तुम्ही खूप वेळ बॅकलॉगला देऊ शकता का? नाही देऊ शकत. म्हणजे टेस्ट चालू असताना तुम्हाला जी टेस्ट परवा आहे त्याचाच अभ्यास करावा लागणार आहे. म्हणून मी म्हणतो आधी दिवाळी वेकेशन्समध्ये जे तुमचं वीक आहे त्याच्यावर फोकस करा. आणि इथून पुढे लक्षात ठेवा, आपल्याला मार्क्सवर फोकस करायचं नाही. आपल्याला फोकस करायचं आहे ते म्हणजे आपलं एक्झाममध्ये काय चुकतंय आणि ते फायनल एक्झाममध्ये चुकायला नाही पाहिजे, त्याच्यावर फोकस करायचा आहे. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो, तर फिजिक्समध्ये तुम्हाला लेटेस्ट जेईच्या मुलांबद्दल बोलू, 100 पैकी तुम्हाला 50च मार्क पडले, तर उरलेले 50 मार्क कुठं गेले यांना कंप्लीट करून घ्या. म्हणजे तुमचे 100 पैकी 100 मार्क हे पूर्ण होतील. 50 मार्क तुम्ही घेतले, 50 मार्क तुम्ही समजून घेतलं काय चुकलंय, म्हणजे तुम्हाला 100 पैकी 100 फिजिक्समध्ये कळालं, समजलं. हे तुम्हाला म्हणजे याची खात्री करून घ्यायची आहे. पुन्हा एकदा सांगतो, मार्क्सकडे सध्या फोकस करू नका. सध्या फोकस करा की काय चुकतंय, माझं काय बाकी आहे, अजून काय आहे जे मला समजलं नाहीये, अजून काय आहे ज्याचे डाऊट्स मला विचारायचे बाकी आहेत, अजून काय आहे जिथे माझा अजून कॉन्फिडन्स वाढलेला नाहीये, त्याच्यावरती फोकस करा. पालकांना ही विनंती आहे, पोरांचे मार्क्स कमी जर आले तर त्यांना एकच शब्द बोला, बेटा समजून घे तुझं काय बाकी आहे. कारण की हे मुलं खूप मेहनत करतायत आणि त्याच्यावर आपण पुन्हा जर त्यांना रागवलो तर त्यांचा कुठेतरी डिसमूड होतो असं मला वाटतं. शेवटी मार्क्स जे यायची ते तर येणारच आहे, पण जर आपण रागवलो तर ते अजून कमी होतील. त्यापेक्षा मोटिवेट करा, एनकरेज करा. तुम्हालाही आयुष्यामध्ये कोणीतरी नक्कीच मोटिवेट केलं असेल, तुम्हीही कधीतरी आयुष्यामध्ये नक्कीच कमी मार्क्स घेतले असतील. बरोबर? असं तर नाही ना प्रत्येकजण जिनियस असतो. तर पालकांना पण ही माझी छोटीशी ॲडवाईस आहे. तर या दिवाळी वेकेशन्समध्ये चांगला अभ्यास करा, त्याच्यानंतर छान रिव्हिजन करा. डाऊट्स असेल ते जमा करा, एकदम जमा झालेले डाऊट्स आमच्याकडे घेऊन या. ठीक आहे? आणि बूस्टर टेस्ट सिरीज स्टार्ट होणार आहे, तर त्याचा छान अभ्यास करा. टाइम टेबल ग्रुपवर आलेला आहे, पुन्हा एकदा आम्ही ग्रुपवर टाकतो, काही काळजी करू नका. ठीक आहे? आणि ऑल द बेस्ट. छान मन लावून अभ्यास करा. ठीक आहे? टेक केअर. बाय. हॅपी दिवाळी.